शेतात जळतण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर 3 नराधमांनी केला अत्याचार. भोकरदन तालुक्यातील कोठारा बाजार येथील घटना. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठारा बाजार येथे 3 नराधमांनी शेतात जळणासाठी लाकडी आणण्यास गेलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये गुन्हा दाखल होताच भोकरदन पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 13 मार्च रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास 20 वर्षीय विवाहित महिला एका शेतात लाकडे आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी सद्दाम खा, अजमेर खा पठाण, सादिक खा, शफीक खा पठाण व फारुख खा जिलानी खा पठाण या तिघांनी महिलेवर अत्याचार केले. आरोपींनी धमकी दिल्याने महिलेने अत्याचाराला वाचा फोडली नव्हती. मात्र एका लहान मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला होता, त्यामुळे अत्याचाराला वाचा फुटली. यानंतर महिलेने रात्री उशिरा भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर घटना ही मानवतेला काळीमा फसवणारी असून त्यामुळे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र एक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट भोकरदन पोलीस ठाणे येथे घेतली व तिन्ही आरोपींना कठोर कार्यवाही करण्याची मागणी याप्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्याकडे आज केली आहे. याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक किरण बिडवे म्हणाले की आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून सध्या गावात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, दत्ता राऊत, कर्मचारी प्रशांत उबाळे, लक्ष्मण रानगोते, सुरेश ढोरमारे यांनी आरोपींना रात्री अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके हे करीत आहेत. कोठारा बाजार इथं एका गोलसर मुलीवर 3 संशयित आरोपींनी बलात्कार केला. म्हणजे तो गँगरेप जेव्हा केला त्या संदर्भाने तिची पत्नी आणि फिर्यादी तिची पत्नी आमच्या पोलिसांना आली. आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून तात्काळ 2 तासामध्येच आम्ही तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आणि माननीय कोर्टासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 24पर्यंत त्यांना PCR मिळण्यात आलेला आहे. आणि पोलीस आम्ही अतिशय तात्काळ क्विक ॲक्शन घेतल्यामुळं तिथे कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. आणि तसेच जो तपास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने तपास आता सध्या चालू आहे. नेमका गुन्हा कुठं घडला? गुन्हा दगडवाडीच्या परिसरामध्ये घडला होता. फिर्यादीची पत्नी तिथं शेतात गेली असता तिथे त्या एकट्यापणाचा त्याचा फायदा घेऊन तिथल्या जे नमूद आरोपी आहे ह्या आरोपींनी त्यात त्याच्यावर रेप केलेला आहे. गुन्हा कोणता दाखल केला त्यांच्या? त्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला गँगरेपचा.